माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर यांच्या प्रभागात श्री विठ्ठल रखुमाई सेवाभावी संस्था आणि विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्त नेरूळमध्ये विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ज्या भाविकांना पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणे शक्य नाही अशा भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे या दृष्टीने पांडुरंगाच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना करण्यात आली होती। या तेजस्वी प्रतिकात्मक मूर्तीची शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते मनोभावे विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी नेरूळ विभागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यासोबतच भक्तांसाठी साबुदाणा खिचडीचा प्रसाद देखील ठेवण्यात आला होता। यावेळी भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायाची ओळख सर्वांना व्हावी यासाठी लहान मुलांच्या तर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये चिमुकल्यांनी विविध वेशभूषा अंगीकारत मोठ्या दिमाखात मिरवणूक काढली। यामध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। खूप आनंदाचं वातावरण आहे, खूप आध्यात्मिक वातावरण आहे, खूप धार्मिक वातावरण आहे। पाहिलं लहान लहान मुलं 4-4, 5-5 वर्षाची मस्त युनिफॉर्म करून, देवाचा युनिफॉर्म करून, आणि महिला सगळ्या भजनी मंडळांच्या, आमच्या घोडेकर साहेबांच्या खूप मनोभावे विठोबा सगळं हे वातावरण विठोबामय केलेलं आहे। खूप चांगला कार्यक्रम आहे। 5000 लोकांसाठी प्रसादाची व्यवस्था केली, दर्शनाची व्यवस्था केली। अतिशय भव्य अशी मूर्ती या ठिकाणी आहे। खूप चांगलं वातावरण आहे, खूप आनंद वाटतोय। सगळं भक्तिभावन नाहून निघालेलं आहे। खूप खूप धन्यवाद घोडेकर साहेब, तुम्हाला खूप छान काम करताय। रामकृष्ण। आज या ठिकाणी विठ्ठल रखुमाई सेवाभावी संस्था व विजय नाहटा फाउंडेशन यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शन सोहळ्याचं आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेलं आहे। गेली 16 वर्षापासून या सेक्टर 10 मध्ये या विठ्ठल दर्शन सोहळ्याचं आम्ही नियोजन करतो। याच्यामागे एकच हेतू असतो, अनेक लोक पंढरीला पायीवारी जातात, मोठ्या संख्येने तिकडे हजर असतात, परंतु काही लोकांना अडचणीमुळे जाता येत नाही, म्हणून या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन व्हावं आणि जसं पंढरीमध्ये भक्तिमय वातावरण होतं तसं ह्या ठिकाणी भक्तिमय वातावरण त्यांना पाहायला मिळावं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो आणि अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत। मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो। धन्यवाद।